नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये. हा आपला नवीन चॅनल आहे ज्याचं नाव आहे स्टोरी ऑफ ट्रॅव्हलिंग. आणि या चॅनलवरती तुम्हाला खूप सारे थ्रिलिंग एक्सपिरियन्स आणि ट्रॅव्हलिंगचे खूप सारे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्यासोबत आपला ग्रुप पण आहे आणि आज आपण ट्रॅव्हल करत आहोत तो किल्ले वासोटाला. महाबळेश्वर सातारामध्ये वसलेला असा हा वासोटा किल्ला खूप सुंदर असं निसर्गरम्याने भरलेला आहे आणि त्या किल्ल्याच्या आज आपण दर्शन करायला जात आहोत. आपली टीम पण आपल्यासोबत आहे, तुम्हाला टीम पण दाखवतो आणि आपल्यासोबत आज काय काय घडणार आहे ते सगळ्यांना दाखवतो. पण त्याआधी आपल्या नवीन पेजला फॉलो नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या आधीच्या ब्लॉगला जसे सपोर्ट करत होतात तसे ह्या चॅनलला देखील करा. स्टोरी ऑफ ट्रॅव्हलिंग या चॅनलचं नाव आहे. नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढे स्टोरीमध्ये काय काय होणार ते सगळं दाखवतो. चला, आताच गाड्या लोड झालेल्या आहेत, आपल्या सर्व पूर्ण तयारीमध्ये आलेल्या आहेत आणि आपण पण पूर्ण तयारीत आलेलो आहोत. तर चला आता राईड चालू करत. आपण नॉनस्टॉप राईड असणार आहे 2.5-3 तासाची. त्यानंतर एक स्टॉप घेऊ छोटासा चहासाठी. सकाळपासून कोणी नाश्ता केलेला नाही आहे त्यामुळे, आणि नंतर आपण जॉईंट होऊयात. महाराजांच्या किल्ल्यावरती चाललो आहे आणि प्रथमच पहाटेच महाराजांचं दर्शन घेऊन महाराजांना वंदन करून आपण आपल्या राईडला सुरुवात करतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणत आपण आता समोरच्या दिशेने महाबळेश्वरकडे चाललेलो आहे आपण. तर आता आपण थांबलेलो आहोत एका स्पॉटला, कारण की आपले 2 रायडर राहिलेले आहेत पाठीमागेच. 2 रायडर पाठीमागे राहिल्यामुळे आपण गाडी साईडला घेतलेली आहे. मित्रांनो, आपली X+ आहे इकडे आणि वाट बघत आहोत आपण. तर तुम्ही व्ह्यूचा आनंद घेऊ शकता. सुंदर असा निसर्गरम्य वातावरण आहे. आपण महाबळेश्वर रोडला आहोत या साईडला. महाबळेश्वर रोड करून आपण प्रतापगड करून पुढे आपण जाणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण महाबळेश्वर रोडला आहोत. महाबळेश्वर आपण प्रतापगड क्रॉस करून आता महाबळेश्वर घाटामध्ये एंटर केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असा निसर्गरम्य असा रोड आहे. आत्ताच सूर्यदेवताचं देखील आगमन झालेलं आणि थंड अशा वातावरणामध्ये थोडासा सुकून मिळालेला आहे उन्हाचा. पुढे आपल्या महाराष्ट्राची लालपरी आपल्यासोबतच येत आहे. पुढे जायला रस्ताच नाही मिळाला आम्हाला. 2 लालपरी होती, एक मागे होती. ट्राय करतोय मगाचपासून ओव्हरटेक करायचा, पण ओव्हरटेक काय मिळत नाही आहे. घाट असल्यामुळे ओव्हरटेक करायला होत नाही. बाकी आपली एक गाडी आलेली आहे, अजून 2 गाड्या पाठीमागेच राहिलेल्या आहेत. रोडच्या दोन्ही बाजूला बघाल तर हे पिवळ्या कलरची फुले तुम्हाला पाहायला मिळतील दोन्ही साईडला. सुंदर असं समृद्धीने भरलेला आपला असा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये कोकण बोललात तर कोकणामध्ये सगळीकडे निसर्गरम्य असे देखावे तुम्हाला पाहायलाच मिळतील. आपण महाबळेश्वरपासून 7 किलोमीटरपासून लांब आहोत आणि रस्त्यामध्ये एक सुंदर अशा धबधब्याची इथे थांबलो. हा दरी पॉईंट आहे. इथे जास्त करून फोटोज काढायला प्रेक्षक असे पर्यटक थांबलेले असतात आणि बघू शकता दरीचा व्ह्यू तुम्ही. खूप खोल अशी दरी आहे. खाली तिकडे एक गाव आहे, तिथून आपण घाट चढून वरती आलो ह्या साईडला. सुंदर असा हा महाबळेश्वरचा घाट आहे, दरी पॉईंट. तुम्ही जेव्हा कधी याल तेव्हा ह्या पॉईंटला नक्की भेट द्या. सुंदर असा धबधबा आहे इथे आणि त्याच्याच समोर हा व्ह्यू. तिकडे समोर प्रतापगड आहे, तिकडून आपण घाट चढून वरती आलेलो आहोत. हे दोघं आता रस्ता चुकले होते. भावाने मॅप लावला होता, मॅप राहिला भलतीकडेच, रस्ता राहिला इकडे जायला. बोल ना, आता निघालो परत. हे ह्या रस्त्याने सरळ गेलो पुढे, आपल्याला जायचं होतं ह्या रस्त्याने, त्यांच्यासाठी परत थांबलो होतो. तर चला बसूयात आणि परत चालू. बसू दे, चला. तर मित्रांनो, आत्ता आपण महाबळेश्वर कंप्लीट करून साताऱ्याकडे वळत आहोत या दिशेला. आणि रस्त्यामध्ये बघा एक सुंदर असा नजारा पाहायला मिळाला. तिकडे कदाचित कोयना नदी असावी आणि तो तिकडून येणाऱ्या कोयना नदीकडे आपण थांबलेलो आहोत तिथे थोडासा रेस्ट करायला. सुंदर असा नजारा आहे.
तर मित्रांनो आता आपण थांबलो होतो नाश्ता करायला तिथे पाठीमागे, पण नाश्ता केला तिथे थोडासा एक झाला मेजर प्रॉब्लेम. आपल्यामधल्या एकाची गाडीचा टायर झाला पंक्चर. दोघे जण गेले आता टायर घेऊन पंक्चर काढायला. इथून 22 किलोमीटर लांब परत महाबळेश्वर साईडला गेलेले आहेत ते, कारण की पुढे जर आपण सातारा साईडला गेलो तर तिकडे एकही दुकान नाही. आम्ही बघून आलेलो आहोत. ते परत आता पाठीमागे गेलेले आहेत. तर काय माहिती किती वेळ लागतोय. तर आम्ही इथे निसर्गाचा आस्वाद घेत, एक छोटंसं पठार आहे तिथे, एक शाळकरी मुलं आहेत त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारू, थोडं खेळलो त्यांच्यासोबत, आणि आपले पण थोडे कॉलेजच्या जुन्या गोष्टी अनुभवूयात. तर दाखवतो मी पुढे जाऊन. पुढे तिकडे आहे बस, तिकडे जाऊया त्याकडे आता. हे बघा इथे थांबलेत, सावलीमध्ये बसलेत सगळे निवांत, कारण की आता आपण पुढे जाऊ शकत नाही. आपली एक गाडी झालेली पंक्चर. मग आता समोर सह्याद्रीचं बहरलेलं असं रूप बघू शकता तुम्ही. सुंदर असं बहरलेलं सह्याद्री. इकडे मुलं आता क्रिकेट खेळणार आहेत. आपण पण थोडा त्यांच्यामध्ये खेळूयात क्रिकेट, कारण की आपली गाडी यायला खूप वेळ, अजून 1-1.5 तास जाईल. तर इकडे यांचा फोटोशूट करून घेतला थोडाफार. साहिल कुठं आला? झाडांना पाणी घालतो का? अरे इथे पियाला पाणी नाही आपल्याला, झाडांना कुठे पाणी घालतोय. सगळे निवांत बसलेले आहेत. आपण पण त्यांच्यासोबत आता बसूयात आणि तर मित्रांनो आता आपली मित्रमंडळी आलेले आहे टायर घेऊन. बघूयात आता लावायचं पण आहे परत त्याला. त्यात अजून एक 15-20 मिनटं जातील त्यामध्येच. तर पटापट लावायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. सोम आणि श्रुती घेऊन गेला होता लावायला. लगेच आपला पंटर झोपेत ना उठून डायरेक्ट टायर लावायलाच घुसलाय. गडी टायर लावायलाच बसलाय. पटकन टायर लावून घेऊ. आपल्या बॅग्स वगैरे आपण आणूयात तोवर. आतमध्ये ठेवल्या होत्या त्या बॅग वगैरे का. साहिलला बोलो. अरे साहिल राहिला तिकडेच, फोनवर बोलत राहिला तिकडेच, आणि आम्ही सगळे आलो इकडे राहिला तिकडेच. आता बॅगा ठेवल्या तिथे. आम्ही जिथे नाश्ता केला तिथेच बॅगा ठेवल्या आणि तिकडे गेलो होतो थोडं आराम करायला. तर निघूयात आपण. आपल्या गाड्या झाल्याचं तर रेडी, पण निघू. आणि थोडा प्लॅनमध्ये झालेला आहे चेंजेस. जिथे आपण जाणार होतो ते ठिकाण आता इथून लांब राहिलेलं आहे. आपल्या 2 वेळेला पंक्चर आला गाडीमध्ये, त्यामुळे आता ह्या कॅन्सल करावा लागेल. जिथे आपण जाणार होतो किल्ले वासोटाला, तो इथून खूप लांब आहे. तर तो चेंज करून आपण दुसरं एक ठिकाण बघितलेलं आहे. ते कळवतो तुम्हाला एक चर्चा करून. तर बघूयात, लय उशीर झाला आहे. आम्ही ठरवलं होतं सकाळी इथे 10 वाजेपर्यंत पोहोचायचं, पण आपल्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं. बघू आता काय होतं ते सांगतो तुम्हाला. तर फायनली मित्रांनो आपलं आता डेस्टिनेशन ठरलेलं आहे. इथून 8 किलोमीटर पुढे कास पठार आहे. आता दुसरं तर इथे जवळपास काय नाही, कारण की आपल्याला परत घरी पण जायचं आहे. त्यामुळे कास पठार आता करूयात. दुसरा प्लॅन, आपला पहिला प्लॅन होता तो कॅन्सल झाला आहे. जो आपण वासोटा किल्ला करणार होतो तो कॅन्सल झाला. आता आपल्या गाड्या निघालेल्या आहेत तिथून. तर आपण चाललो आहे कास पठारला. कास पठार दाखवतो तुम्हाला आता कास पठार कसं आहे ते. थोडा पुढे येताच परत इथे एक स्टॉप घेतलेला आहे, कारण की स्टॉप घेणं गरजेचंच आहे. तुम्ही हे सोडू शकत नाही. तुम्ही हे नजारे तुम्ही सोडू शकत नाही. आलो आहे तर सगळं बघूनच जायचं. हे असे सुंदर नजारे इथे बघायला मिळतात. गाडी थांबवायलाच लागते, गाडी आपोआप थांबते, थांबवायला पण लागत नाही. बघा दोन्ही साईडला, ह्या साईडला काय नदी, तीच इकडे पण आहे नदी या साईडला. काय सुंदर नजारा आहे. तर मग कास पठारला जात होतो, एक गुगल मॅपला बघत होता रस्ता कुठे आहे. खाली एक चांगला रस्ता होता, चांगला डांबरी रस्ता होता. तरी पण 6 किलोमीटर जवळ पडत होतो म्हणून शॉर्टकट वापरले. गुगल मॅपच्या रस्त्याने चाललोय आम्ही. हा रस्ता बलतीकडे जातोय असं दिसतंय. आजूबाजूला काहीच नाही आहे, एक पायवाट आहे. त्या पायवाटेच्या दिशेने आम्ही चाललोय. काय माहिती पुढे रस्ता आहे की नाहीये. मॅपला चालू आहे रस्ता बघ ना. पुढे तर काय दिसत, पूर्ण जंगलच दिसतं सगळीकडे. गुगल मॅपच्या भरोशावर तर आलोय. 6 किलोमीटर जवळ दाखवते. खालून रस्त्याने गेलं तर 12 किलोमीटर लांब दाखवते. पूर्ण ऑफरोडिंग रस्ता आहे. एक मिनिट आपला पुढे गेलेला आहे, बघतोय पुढे की रस्ता आहे का पूर्ण. नसेल तर आपण परत इथून रिटर्न फिरून त्या रस्त्याने जाणार आपण. पूर्ण जंगल आहे.
हे बघा शपथ. झालंय असं की आम्ही कासपाटरमध्ये एंटर तर केलाय, पण इथे आम्हाला बाईक अलाउड नाहीये. तरी पण आम्ही बॅक साईडनी गाडी टाकली, ऑफ रोडिंग फुल ऑफ रोडिंग करून गाडी टाकली, झाडं बिडं तोडून गाड्या टाकलेत. खरी गोष्ट आहे, पण आता काय माहिती फाईन द्यायला लागतंय की काय करावं लागतंय. बघू. एंटर केलाय कासपाटरमध्ये. हा रस्ता पुरा कासपाटरचाच आहे, पण इथे प्रायव्हेट गाडी करून आतमध्ये यावं लागतं. पण आम्ही आमच्या बाईक घुसवल्या आतमध्ये. दादा म्हटले चालून जाईल म्हणून, सांगितलं रस्ता माहीत नव्हता म्हणून. बघू कोण बघतंय. हे पूर्ण आहे कासपाटारा. इकडे इकडे कमळाचं तलाव आहे आणि इकडे तुम्हाला दिसते कास लेक. हे इकडे समोर आहे ना, हे कास लेक आहे इकडे. आता आपल्याला तिकडे पण जायचं आहे. आणि पहिलं तर आपण इकडे फुलांच्या बागेमध्ये जाऊयात. आपले 2 गाड्या आलेल्या आहेत. 2 गाड्या आपल्या अजून गेटच्या बाहेरच आहेत. त्या आल्या की आपण पुढे जाऊयात. आता आपण कासपाटरच्या मेन गेटच्या इथे आलेलो आहोत. बघूयात आपल्याला बाहेर सोडतायत का, कारण की मागे तर सांगितलं की त्याने इथे फाईन भरावा लागतो म्हणून. चेक करूयात आपण आपल्या चेकपोस्टला. इथे बघा कासपाटार. आपण आलेलो आहोत मागच्या गेटने. आता फ्रंट गेट हा आहे. इथे आल्यानंतरला आपल्याला अशा ह्या व्हॅन करून जायला लागतात फिरायला आतमध्ये. तर आपण बाहेर तर एक्झिट केलं, ऑलमोस्ट केलं. एक्झिट ऑलमोस्ट केलं आपण, कोणी अडवलंच नाही. उगाच आतमध्ये घाबरवत होते की तुम्हाला फाईन भरावं लागेल, कागदपत्र जप्त करावे लागतील, उगाच काहीतरीच उगाच घाबरवत होते आम्हाला की आतमध्ये फाईन भरावं लागेल म्हणून. आम्ही कासपाटर बाहेर आलो, पूर्ण फिरून बाईकवरती बाहेर आलो. अशक्य सुंदर असं कासपाटर आहे सह्याद्रीमधलं. तुम्ही नक्की विजिट करा, नक्की भेट द्या. आपल्या फॅमिलीसोबत या, मित्रांसोबत या. आम्ही ते मित्रांसोबत आले, खूप धमाल केलेली आहे. तुम्हाला देखील दाखवतो पुढे. आतमध्ये जाऊन आता परत आईस्क्रीम भावाला आणले आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम खायला बोलते आईस्क्रीम दो. मराठी माणसाकडे आईस्क्रीम दो विचारतोय. झालेली स्टोरी सांगतोय त्यांना काकांना की आम्ही काय कांड करून आलोय ते. हे घ्या रे आईस्क्रीम पटकन. काय नाही विषय, स्टोरी नाही स्टोरी. आम्ही इकडे फिरायला जाऊ का? जाऊ शकता ना. तिकीट काढायला लागतं. तिकीट काढायला लागेल. तुम्ही किती फिरसाल तेवढं कमी. 450 काय बघायचं काय विषय. फुलं कुठे आहेत ती? गेट नंबर कुठला? 3 नंबरला जाऊ, 2 नंबरला जाऊ, कुठला जाऊ? 3 नंबरला जाऊ. हो ते फुलं कुठे आहेत? कासपाटार म्हणून लिहिलंय तो. ते खाली जाऊ. ते कमळाची फुलं वगैरे आहे ना. कमळाची बाईक नाही जात आता तिथे. नाही तिथून जाऊन आलो आम्ही. तुम्हाला तेच सांगतोय, लय मोठा स्कॅम झालाय. आम्ही शॉर्टकट मध्ये आलो. असं केलं का? इथनं जावा ना सांगत. नको आता नाही, बघून आलो आम्ही. ते बघून आलो. कासपाटर लिहिलंय ते कुठे? खाली नाही खाली खाली तुम्ही कमानीमध्ये. कमानीमध्ये काय ते समोर कुठे? इकडे कासपाटर ते मोठं मोठं असं काहीतरी होतं. हे जाऊ दे. आईस्क्रीम घ्या, आईस्क्रीम घ्या, आईस्क्रीम घ्या. जांभळी फुलं कारवीची का कसली? कोण द्या एक सगळे वहिनीला कुठले तरी. वहिनीला कोण द्या? भावाच्या वहिनीला कोण द्या? हे कोण कोण देतंय? कोण कोण देतंय? कोण देतंय? काय झाला? सगळे बटरस्कॉच नाही ना, जाऊ द्या. चॉकलेट पाहिजे काय कोणाला का बटरस्कॉच? काकांना आमचे कारस्थान सांगितले तर काकांनी डोक्याला हात मारून घेतलेत. त्यांना सांगितलं आम्ही इथं खिंड पार करून आलोय. गोजरेला नाही ना, तेच आम्ही विचारतोय कुठं काय काय. वज्र एक धबधबा हे कॅन्सल. हे इकडे कॅन्सल. वज्र धबधबा कुठून आहे? इकडे खाली पुढे आहे ना तो असा लेअर वाला. इथे पुढे जेवण वगैरे केलं नसेल जेवण वगैरे करा. तिथं हॉटेल आहे. ओके. हा आणि तसंच मग धबधब्यावर जाऊ. 5 ना जाऊ. इकडून बाहेर जायचंय. हा माहितीये, बरोबर बरोबर. तो आहे का? चला तेच म्हटलं इथं काय फुलं बघायची आहेत. चला धन्यवाद. भरत आईस्क्रीम. हा काकांच्या दुकानाला नक्की भेट द्या इथं सगळ्यांनी येऊन. चला 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 चला. आता आपण हे कासपाटार करून इकडे चाललेलो आहोत. खाली कास लेक आहे. कास लेक आणि एक वॉटरफॉल आहे मोठा धबधबा. धबधबा बघायला आपण आता या साईडला जातोय. एक कास लेक आणि कास डॅम आणि
एक धबधबा आहे, त्याचं नाव माहित नाही का, काकाने सांगितलं आपल्याला आईस्क्रीमवाला आहे. तिथून खाली एक धबधबा आहे, तो आपण पाहायला जाऊयात. नजारे बघा, इकडे कास लेक आहे, इकडे पण जायचं आहे, बघूयात. आपण आता आलेलो खाली कास लेकच्या इथे. सुंदर असं लेक आहे, खूप मोठा असं लेक आहे हे. पुढे आपल्याला जायचं आहे अजून, तिथे जो डॅम्प आहे, कास डॅम्प आहे, तिथे जायचं आपल्याला. हे लेक तर आपण क्रॉस करतोय. लेक क्रॉस करून झालं की आपण पुढे डॅमकडे वळूयात. रस्ता थोडा खराब आहे हा, गाड्या हळू चालवतोय. आपण कास लेकच्या त्या पलीकडे होतो, तिकडून आपण क्रॉस करून या साईडनी परत इकडे आलो आणि इकडे उतरायला जागा होती. इथे बघा पर्यटक किती मनमुराद आनंद घेत आहेत कास लेकचा. आपली पण पब्लिक इथे थांबलेली आहे. पण दाखवतो, सुंदर असं कास पठार आहे, कास लेक. मगर आहे, मगर. मगर दाखवतो, मगर. लकडी आहे बाय. हे मगर आहे, इथे मगर आहे. आदेश काय आहे? मगर आहे रे. काय रे, मगर आहे ती. तोंड काढलाय रे तो, काय दिसतोय स्पष्ट. पाठी शेपटी पण आहे, ठीक आहे, शेपटी आहे पाठी रे. लाकूड. अरे शेपटी आहे ही, काय हा नाही, मगर आहे. काय आहे? मगरच आहे. बघ सांगते, मगर आहे ती, काय तिकडे मगर आहे. काय धबधब्यावरती आपल्याला ऍड्रेस माहित नाही, विचारतोय आता कुठे जायचं आहे. कुठे आहे रे? पहिला लेफ्ट. चला विषय आहे का भावाचा फोटो बघा कसं आहे, चुम्मा सुंदरी. चला वज्राई धबधबा. हॅपी दिवाळी. हा बघा वज्राई धबधबा. चला, काका सांगत होते सगळ्यात उंच धबधबा आहे. बघूया ना किती उंच आहे तो. निसर्गाचा आस्वाद घेत आतापर्यंत कंटिन्यू आम्ही गाडीवरती जाऊ. तिथे ठरवलं होती, तिथं गेलो नाही, पण नको तिथे भलतीकडेच फिरतोय आम्ही. काय आता नशिबाचे भाऊ, काय ठरवलेलं कधी होत नसतंय. आयुष्य खूप सुंदर आहे. मित्रांसोबत फिरा, एकटे फिरा, पण आयुष्यात फिरणं गरजेचंच आहे. आणि आपण वज्राई धबधब्याकडे आलेलो आहोत. हा समोर बघा वज्राई धबधबा. सुंदर असा धबधबा आहे, खूप उंचावरून असा धबधबा येतोय हा. 1.5 किलोमीटरचा ट्रेक आहे आणि 100 रुपये तिकीट वरती आहे. मला काय रे, हे बघ तिथनं तो धबधबा खाली पडतोय, म्हणजे त्या खाली जाणं वरती आहे. तो धबधबा आहे तिकडे. भावाची इच्छा होती वॉटरफॉलला जायची, पण जास्त के मेजॉरिटी मध्ये असं ठरलं की तिकडे जायचं नाही, कारण की 2 किलोमीटरचा ट्रेक चालत आहे. ते 2 किलोमीटर ट्रेक करण्यापेक्षा आपण दुसरं ठिकाण बघूयात. शांत एकदम मस्त ठिकाण आहे यार, पण जायला तर पाहिजे होतो आपण. मित्रांनो हे बघा, हे काय लाडके आपल्या सुजल ब्लॉगरला माझ्याकडनं हे, माझ्याकडनं तोफो. हे तोफो 21 तोफो की सलामी देते भाऊ मला. 21 तोफो की सलामी. काय फुलांचं नाव विसरलो. फुलांचं नाव पिवली फुलं. तो धबधबा जायची इच्छा तर होती, पण भावा आता रुसलाय बघा, मांडी घालून बसलाय. राग आला त्याला, राग. आता जायला लेट, आम्हाला घरी जायचंय. 5-6 वाजेपर्यंत पोहोचायचं. आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे जरा नाही जास्त एक्सप्लोर करू शकत आता. आधीच आम्ही टाइमपास खूप केला इथं थांबून सगळ्या स्पॉटला, कारण का असेच सीन होते ना, तिथं थांबायची गरजच होती. त्याच्यामुळं आता आम्ही तो वॉटरफॉल इथूनच बघतोय, तुम्हाला पण इथूनच दाखवतोय. एन्जॉय करा व्ह्यू. एन्जॉय करा व्ह्यू आणि सगळ्याचा शॉर्ट टक एक तुला जायला गेलं तर दुःख तेच करावं लागेल आता. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, जो आहे वासोटा किल्ल्याकडे जाण्याचा बोट, म्हणजे पाण्यातून जाण्याचा मार्ग. वासोटा कॅम्पिंग, इकडे मागे कॅम्पिंगसाठी जागा आहे आणि हॉटेलचे पण रूम्सचे पण व्यवस्था आहे तिथे. आणि ह्या ज्या माझ्या मागे बोट दिसत आहेत, ह्या बोटने वासोटा किल्ल्याकडे जातात. इथून आय थिंक 1.5 ते 2 तास बोटीने जावं लागतं. त्यामुळे ते केल्यानंतर कुठे आपण वासोटा किल्ल्याकडे पोचतो.
पण जाऊयात तिकडे आणि थोडी चौकशी करूयात, कारण की नेक्स्ट टाईम आपल्याला यायचं आहे त्यावेळेला आपण प्रॉपर प्लॅनिंग करून येऊयात लवकर आणि प्राइसिंग कशी आहे ती पण विचारूयात. आपला शिवम चालला विचारायला, पण जाऊयात त्यासोबतच. छोटा फोट आहे ना. हां त्याच्यासाठी 1 ते 12 लोकांसाठी परमिशनचे वेगळे असतात. किती असते ते आता या वर्षीपासून 150 रुपये तिकीट आहे पर पर्सनचं आणि 250 रुपये गाईडचे. बोट पार्किंगचे आणि दिवसभर एक माणूस सोबत असणार. तो बोटवाला बोटवालाच सोबत गाईड असतो का? घेऊन येणार तो रिटर्न? तो सकाळी जो घेऊन जाणार तो तुम्हाला वरती किल्ला दाखवणार आणि तोच रिटर्न येतात. तरी किती वेळ होतो येईपर्यंत? आता साधारण तुम्ही चालण्यावरती राहते. अच्छा. तुम्ही किती लोक आहेत हां हां. तुम्ही जर तुमच्यासाठी सगळे लोक असतील चालणारे असतील तर दुपारी पण इथे येऊ शकता. म्हणजे 4 वाजेपर्यंत 3-4 वाजेपर्यंत येऊ शकतो आरामात. फक्त तुमचा एकच ग्रुप असेल त्याला. हा एकच. शेअरिंग कुणाबरोबर नाही 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 एकच. सकाळी कधीपासून स्टार्ट होते? सकाळी 8ला चालू होते का? आपल्या इथून सगळ्यात जवळ आहे. बोटीला अर्धा तास लागतो. अच्छा. वरती चढत जायला तुम्हाला 1.5 तास. 1.5 तास लागतो. किती वाजेपर्यंत चालू असतं जाणं? दुपारी 11, 11:30 11 इथे का? आणि ते परमिशन घ्यायला लागते वन विभागाची, तिकडेच घ्यावं लागते का? खाली जास्त त्यांचं हां हां. ऑफिसवरतीच जाणार तुम्ही. तिथून पुढे हां ठीक आहे चालेल. थँक्यू दादा. पण माहिती तर घेतली आहे आपण, पुढच्या वेळेला साठी आपल्याला उपयोगी नक्कीच पडेल ती माहिती. बघू आता हा प्लॅनच कसा तरी ठरवला आहे, याच्या पुढचा ठरेल की नाही काय मला सांगता येत नाही, पण भविष्यातला बघू काय होतंय. इथून सगळ्यात जवळ आहे ही बोट. आपण जर केली तर अर्ध्या तासामध्ये तो आपल्याला किल्ल्याच्या पायथ्यापाशी जाऊन सोडेल. तिथून 1.5 ते 2 तास वर ट्रेकिंग परत चालत. आत्ता श्रुतिकाने मी एक ॲडव्हेंचर बघितला तिकडे. एक स्पीड बोट असते नाही का, स्पीड बोट टाईप तिथे पाण्यात फिरत होता आणि इथं होती ती पॅडलवाली बोट होती. बोले पॅडलवाली कोण पाय मारेल, तेव्हा स्पीड बोटमध्ये चालले आम्ही दोघेच, बाकीचे आहेत तिकडे पाठीमागेच. उत्साह लगेच वाढला आमचा अचानक मध्ये भयानक. कसं आहे, कुठून इकडून आहे का? इकडूनच वाटतंय ते इकडेच आहे. नक्की का? चल जाऊ तिथं, जाऊ तिथं ठाई ठाई आमचे गाव. तुम्हाला पण दाखवतो आमचं गाव कुठं आहे ते. तर आलो आहे आपण, विचारूयात काय प्राईज आहे. आपण एकतरी ॲडव्हेंचर करायचं आहे इथे पाण्यामधला. आलो एवढ्या लांब, आता आपलं प्लॅनचं झालं आहे सगळा फिसकाट झाला आहे प्लॅनचा. काहीतरी फायदा करून घेऊ. 12 ॲडव्हेंचर आहेत, एक तरी करू असं विचार. जरा प्राईज वगैरे कशी आहे ते पण दिसत नाही रे. अबे हे जाऊ ना दोघं घेऊन. आपण कोण दिसतच नाही ते विचारायला. हे जाऊ ना दोघं घेऊन. हे घ्यायचं? हो. हा अरे एकच बंदा आहे. मी स्पीड बोट स्पीड बोट तो या तो माणूस असतो रे सोबत. तो माणूस असतो सोबत, तो घेऊन जाऊ. आपल्याला ॲडव्हेंचर सांगतोय आता. बसेल मी बसेल. ॲडव्हेंचर आहे, जेटस्की राईड आहे ती पर पर्सन 300 रुपये चार्जेस. अच्छा. बाकीच्या पण पर पर्सन 300 रुपये चार्जेस. बनाना राईड, बंपर राईड पर पर्सन 300. पर पर्सन कोणती राईड करा? कोणती राईड करा. फक्त पॅकेजमध्ये घेतलं तर पर पर्सनमध्ये 1000 रुपयाचं पॅकेज आहे. हां. त्याच्यामध्ये 3 राईड देतो आम्ही, जेटस्की, बंपर, बनाना आणि आणि चौथी राईड कॉम्प्लिमेंटरी म्हणून पॅकेज देतो. पर्सन किती बसू शकतात एका ह्याच्यात? पर पर्सन एका ह्याच्यामध्ये प्रत्येक राईड कॅपॅसिटी प्रत्येक राईडची वेगळी. त्याच्यामध्ये 4 जण बसतात. 4? आणि त्यात दोघं ते दोघांचे ते सिंगल सिंगल आहेत का? 3 जण जातात, 3 किंवा 2 जण. आणि हे सिंगलवाले काय काय आहे? सिंगलवाले तुम्ही जेटस्की करू शकता. जेट्स का फक्त? आणि कायाकिंग करू शकता. तिकडे का जातो ए श्रुतिक? बोला काहीतरी आता. आली हवा चेक कर आणि बाजूलो. बोट बघा का सुंदर बोट करायची. कपडे भिजतील रे. नको कपडे भिजताय त्याच्यामध्ये. हे नको. ती नाही आहे काय नाही, ही नाही आहे काय? ती कायाकिंग चालू आहे. चालू आहे. तिथं पण 300 बघा. काय पर पर्सन? 300 300 आहे. 20 मिनिटं चालू शकतो.
20 मिनिटं पडलास तर हा? अरे जॅकेट घालायचा. हा ते बघ. दोन नाही दोन 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 एका ह्याच्यात किती जण बसतात? एकच 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 ना नाही, दोन दोन बोट हे नाही डबल वाले आहे श्रुती डबल वाले आहे डबल वाले घेऊ डबल वाले घेऊ हो डबल वाले हे तुम्हाला काय पाहिजे यार करा रे काहीतरी सोम कुठे आहे सोम कुठं आहे? अरे याला आपण करेल ना वंश फोन कर मी व्हिडिओ बनवतो जरा. हा, मग काय हे साईल कर ना एक हे श्रुती तो घ्यायचा ना उत्साह बघा भावाचा करायचा ना तो हा सांग दादा दादा डबल वाला एक तो तिकडे आहे का त्याचं काय नाव आहे काय किंग काढून घेऊयात थोडीशी माहिती दिली आपल्याला चांगलीशी दादाने हा कपडे चेंज करू दादा चेंजिंग रूम कुठे एकदा इकडे आहे का चालेल तिकीट काढून घेऊयात पहिलं आणि ॲडव्हेंचर आहे तिथे भरपूर सारे तुम्ही यातले भरपूर ॲडव्हेंचर करू शकता तुम्ही आपण ह्यातला हात जातोय काय किंगचं ॲडव्हेंचर करतोय आणि जमलं तर एक दुसरा पण करूयात एक बघूयात आधी आपलं ते करूयात कन्फर्म फॉर्म भरून घेतोय शॉर्टमध्ये पण ॲड्रेस पण शॉर्टमध्ये शॉर्टमध्ये टाक सगळं ॲड बाकीचे अजून त्यांचं काय ठरलं नाही आहे आपलं ठरलेलं आहे ते करूयात हे सेपरेट घ्यायचं ठरलंय ना हो सेपरेट 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 आहे हा सिंगल बघा तुमच्यावरती हा, single. दोघांमध्ये काय होतं एक दमलं ना दुसरा चालू होऊ शकतो पण सिंगल मध्ये तुम्हाला कंटिन्यू चालवायचं त्याला ऑप्शन नसतो मग हे सिंगल मध्येच भरतो. हा सिंगल मध्ये भरतोय बरं प्लस कर ना श्रुतिक प्लस सुजल हा बस हम भरते भाऊ तर आपली पब्लिक तिकडं बघते आपण पण आता आपण दोघंच करतो श्रुतिका आणि मीच करतो एक राईड बघूयात 20 मिनिटाची आहे करू चांगली केला घालू हो केला काय आले फुल रेडी होऊन पद्धतशीर जॅकेट बी घातलाय भावाने पण घातलाय जॅकेट दाखवतो आता तुम्हाला राईड अरे हो प्रथम पत्तू आम्हाला घाबरवतोय की हे बुराल काय रे बुराल हम तुम्हारी शरण में आ रहे हैं. हम तुम्हारे शरण में आ रहे हैं. बसू की नको जा की हे बसू हे की ढकलू काय पण ती अशी जाते खाली. हा अरे उलटी पावती येते बाहेर. श्रुतिक बाय एकदा. मागणं श्रुती हे वर ए भगवान मेरे को बचा ले क्षमा असावी. उडाला इथं आल्यावर मी उडाला ए जा ए त्याला बोल असंच शेरीत जा शेरीत जा काढले हो बस जास्त तुम्ही नको ब्लर होईल मेसी 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 ए अरे 7च मिनिटं झालं त्याची. वर इकडे रेस काय अरे जमला रेस्ट आयुष्य अरे ब्रेक दाब सांगा हे व्हिडिओ काढायचे. दिवस गिअर नाही काय आयुष्य शपथ पाटणा लाल गाडी वेगाने पुढे येत आहे चाल पार्किंग होऊ नको ती तिची असं दुपारा फुटला बस करू काय सुजल भाई और ये मैं संभाल के किनारे पे आ गया। हाँ शाबाश और पब्लिक चिल्ला रही थी मैं भी किसका नहीं डंडी दिन हाथ में मासे नुसता मासे हा ड्रायव्हर काय करतोय. जाम मजा आली एक चड्डी भिजली काय मजा आली मजा ए, पाण्यात टाका. आपले भाव आता जिवंत आलेले. boating करून आलेले आहेत तर त्यांना कसं वाटतं आपण विचारू जाम भारी जांभारी. काय नाही पण जाम चिडली मजा होती आली. आधी. जांभारी. पण विषयच खोल तोडच नाही त्याने तुला बोट उडवला तेव्हा तुझी फाटलेली ना जरा नाही नाही, मी उलट त्याला मजा आली. उडवली. मजा येते मी त्याला उडवली. कुणाला त्या त्यांनी आता नाही मगाशी तो बाजूने गेला तेव्हा ती लाट आलेली लाट 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 एक नंबर लाट आली, मजा येते तेव्हा म्हणून वाटली. अरे म्हणून अरे म्हणून त्याला बोलतो की मधून नाही आमच्या म्हणजे कसं लाट येतील ना मला तर मित्रांनो आता आपला झालेला आहे घरी जायचा वेळ आपण होतो तिकडे ती नदी दिसते ना तिकडे आपण ॲडव्हेंचर केला एक बोटमध्ये
आणि आता आपण तिथून परत चढून वरती ह्या साईडनी घरी जायच्या रस्त्याला आपण महाबळेश्वर रोडला आलेलो आहोत. तर रस्त्यात इथे एक संध्याकाळचा व्ह्यू म्हणून पोरं थांबलेले आहेत, आपण पण घेऊयात. छोटासा एक सनसेट व्ह्यू, सुंदर असा सनसेट आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण 3 तासाचा प्रवास करून आलेलो आहोत फायनली महाडमध्ये. आणि महाडमध्ये आल्यानंतर आपण पहिलं शोधलं हॉटेल, 2-3 हॉटेल बघितले, पण लक्ष्मीपूजन असल्या कारणाने हॉटेल कोणते चालू नव्हतं. 1-2 तास तरी गेले असते हमखासपणे. आता हॉटेल इथे मिळालेलं आहे एक ठिकाणी. खूप भूक लागले, जिथून निघालं तिथपासून म्हणतो कुठेतरी थांबूयात जेवायला, पण कुठे स्टॉप असं मिळालेलंच नव्हतं. आता मिळालं, खूप भूक लागले. दिवसभरात एवढं दमलो आहे, काय खाल्लंच नव्हतं, नुसते पोहे, थोडाफार नाश्ता, वेफर्स वगैरे असंच खात होतो. आत्ता कुठे जेवायचं मिळालेलं आहे, तर जेवून घेऊयात. आपली पब्लिक थांबलेली आहे इकडे, जाऊयात आता तिकडेच. थंडी एवढी आहे ना, बाप रे, अजून थंडीला सुरुवात पण नाही झाली आहे, तरी पण इतकी थंडी. आहे का जेवण? चला काय घेऊन जाऊ. हात वगैरे गार पडलेत ना एवढे, हात धुवू की नको मोठा प्रश्नच पडला आता. अरे धुवू काय, हात धुवू काय. चला आपापली तयारी करा आता. एकमेकांचे काय कपडे बिपडे घेतले असतील ते देऊन ठेवा. हां चला रे उरका. नाही अजून. आजचा ब्लॉग इथेच संपला आणि याच्या पुढे देखील आपण नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवू की कुठे फिरणार आहोत ते. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा. आपला पहिलाच व्हिडिओ या चॅनलवरचा, आणि आपल्या चॅनलला पेजला सबस्क्राईब नक्की करा. खूप सारा सपोर्ट करा. आधीच्या चॅनलला सपोर्ट करत होतात तसं ह्या चॅनलला देखील सपोर्ट करा. चला गुड बाय. तर फायनली मित्रांनो आपलं जेवण आलेलं आहे. सगळ्यांनी नाही हे नॉनव्हेज घेतलं आहे, ह्या दोघांनी मात्र व्हेज घेतलेलं आहे. त्यांच्या घरी पूजा आहे त्यामुळे. आता दिवसभराचे उपास आहेत त्यामुळे सगळ्यांनी दणकाच पाडला आहे, पण मागं पुढं बघतच नाही जेवायला. आता आपण पण जेवूयात आणि आजचा ब्लॉग आणि आजची व्हिडिओ इथे संपवूयात, कारण की आता याच्या पुढे घरी जाऊयात. सगळे वेगवेगळ्या आपापल्या घरी जातील आणि आपली आजची जी राईड होती, आजचा जो सफर होता तो इथेच संपला. आणि भेटू अशाच पुन्हा ब्लॉगमध्ये नवीन एक ॲडव्हेंचर व्हिडिओमध्ये. आपले मित्र असतीलच सोबत.